वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आपला पुण्य पाप अधिकार सुरू आहे। छडालाकार लिहितात, पुण्य पाप फलमाही हर्ष बिलखो मत भाई, यह पुद्गल परचाय उपजी विनसे फिरत आहे। पुण्य आणि पापाच्या फलामध्ये हर्ष किंवा विषाद मानू नका, कारण ह्या दोनही पुद्गलाच्या पर्यायी आहे। या उत्पन्न होतील, नष्ट होतील, याच्यामध्ये चिरस्थायीपणा काहीही नाही। ही गोष्ट पंडित दौलतरामजींनी देखील आम्हाला समयसारच्या आधारानेच सांगितलेली आहे। आणि आचार्य वारंवार आम्हाला पुण्यपाप अधिकारामध्ये सजग करत आहे की पुण्याच्या फलामध्ये तू अडकू नको, पुण्य जीवनातलं सोडू नको, पण पुण्याच्या फलाचा तू अभिलाषी देखील असू नकोस, कारण पुण्य देखील संसारामध्ये परिभ्रमण करविणार आहे। जसं आम्हाला उदाहरण माहिती आहे पांडवांच्या बाबतीतलं। पांडव, पाचही पांडव शत्रुंजय पर्वतावर ध्यानस्थ आणि अचानक पूर्वीचं वैर आठवून दुर्योधनाचा भाचा त्यांच्या तिथे त्यांनी बघितलं की पाचही पांडव तप करत आहे आणि तप्त अशी आभूषण त्यांनी तयार केली आणि ही पांडवांच्या डोक्यावर अंगावर ठेवली। यामध्ये 3 पांडव युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे आत्मनिश्चल राहिले। त्यांनी उपसर्ग सहज सहन केला आणि अंतरंगामध्ये वीतरागतेची धाराच त्यांच्या प्रज्वलित राहिली आणि 3ही पांडव मोक्षाला गेले। पण ते 2 होते नकुल आणि सहदेव, यांच्या मनामध्ये मात्र विकल्प आला आणि विकल्प असा आला की स्वतःविषयी नाही, आम्ही तर हे तप्त आभूषण सहन करतो आहे, पण कुणाला माहित आमचे 3 भाऊ हे कसे सहन करतील। आणि हा विकल्प, शुभ विकल्प, दुसऱ्याला वाचविण्याचा विकल्प जीवनात आला की हे कसे करतील, यांचं कसं होईल। या विकल्पानी म्हणजे शुभ भावानी देखील त्यांचा संसार परिभ्रमणाचा काळ 33 सागरांनी वाढला। त्या ठिकाणी 11व्या गुणस्थानात उपशम श्रेणी त्यांनी आरोहण केलेली होती। कर्मकांड आम्हाला सांगतं, कर्ममीमांसा हे सांगतं की त्यांना आयुबंध आधी पडलेला होता। 2 गोष्टी यामध्ये पाहायच्या आहेत। आयुबंध त्यांना आधीच झालेला होता, त्यामुळे त्यांना त्या भवामध्ये मुक्तीची प्राप्ती होणारच नव्हती, एक कारण। आणि दुसरं कारण, उपशम श्रेणी आरोहण केली, कारण क्षपक श्रेणीवाले तद्भव मोक्षगामीच असतात। उपशम श्रेणी आरोहण केली आणि तप्त आभूषणांची ती ज्वाला त्यांना त्या ठिकाणी ते उपसर्गामध्ये, जरी आत्मपरिणाम त्यांचा आत्मतत्वावर केंद्रित झालेला होता, तरीही 11व्या गुणस्थानात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सर्वार्थ सिद्धीची आयु 33 सागरांची त्यांना प्राप्त झाली। उदाहरण आम्हाला दोन्ही तर्फी लावता येतं। कर्णानुसार पाहायचं असेल, कर्णानुयोगानुसार पाहायचं असेल, तर आम्ही त्यांची मीमांसा करू शकतो की त्यांना आयुबंध आधीच झालेला होता। आणि द्रव्यानुयोग एवढ्या सूक्ष्मतेत जात नाही, स्थूल रूपाने पाहतात आणि द्रव्यानुयोग म्हणतात की त्यांच्या अंतःकरणात शुभ भाव आला आणि म्हणून त्याची सजा म्हणून त्यांना 33 सागरापर्यंत अजूनही संसारामध्ये परिभ्रमण करावं लागलं। त्या ठिकाणाहून ते च्युत होतील आणि कर्मभूमीमध्ये जन्म घेऊन मोक्षाला जातील। सर्वार्थ सिद्धीचे देव एक भवावतारी असतात, ही पण गोष्ट निश्चित आहे, पण त्यांचा एक भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे। तर असा हा पुण्य आणि पापाच्या फलामध्ये
हर्ष किंवा विषाद या दोनही भावना आम्हाला टाळायचं आहे. पुण्याचं फळ प्राप्त झालं म्हणून आनंद विभोर पण व्हायचं नाही. आमचे पाय जमिनीवरच राहिले पाहिजे आणि पाप भोगत असताना अतिशय शोकाकुल होऊन उद्वेग देखील मनात येणार नाही याची पण आम्हाला दक्षता घ्यायची आहे. अर्थात बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारे करणं हे कठीण आहे. पण आमचा हा अभ्यासच आम्हाला तशा प्रकारची क्रिया करण्याला एक प्रकारे प्रेरणा देणार आहे. अशा तऱ्हेने पुण्य आणि पापाच्या बाबतीत आम्ही काल बघितलेले होते की याच्यामध्ये व्यवहार पक्षाने सांगितलं होतं की शुभ आणि अशुभ परिणामांचं हेतू कारणभेद आहे. दुसरं सांगितलं होतं स्वभाव भेद आहे, स्वाद भेद आहे आणि आश्रय भेद आहे. 4 तऱ्हेनी भेद आहे हे व्यवहार पक्षाचं कथन होतं. निश्चय पक्षाने त्याचं म्हणणं खोडून काढलं आणि सांगितलं तू एक पुद्गल रूपाने त्याच्याकडे बघ तर तुला त्याच्यामध्ये अभेद आहे असं दिसेल. पुद्गलापासून ते 4ही भिन्न नाही आणि म्हणून ते 4ही एकाच धर्तीवर आहे. फक्त त्यांनी आपली रूपसज्जा बाह्यतः बदललेला वेश आणि त्या वेशाला तुला भुलायचं नाही ही गोष्ट निश्चय पक्षाने आपल्या समर्थनार्थ दिलेली होती. आणि काल जे वाक्य आपण बघितलं की कर्माच्या शुभाशुभ भेदाचा पक्ष गौण केलेला आहे आणि त्याचा निषेध केलेला आहे. कारण येथे अभेद दृष्टी प्रधान आहे आणि अभेद दृष्टीमध्ये कर्म एकच आहे. यानंतर अमृतचंद्र आचार्यांचा याच्यावर एक कलश त्यांनी ठेवलेला आहे. हेतु स्वभावानुभवाश्रयाणाम सदाप्यभेदान्य हि कर्म भेद तद्बंध मार्गाश्रितमेकमिष्टम स्वयं समस्तं खलु बंध हेतु. हेतु स्वभावानुभवाश्रयाणाम सदाप्यभेदान्य हि कर्म भेद तद्बंध मार्गाश्रितमेकमिष्टं स्वयं समस्तं खलु बंध हेतु. हेतू कारण, हेतू म्हणजे कारण. कारण आपण बघितलं की शुभ कर्म शुभ पुण्यस्य शुभ पापस्य, शुभ आणि अशुभ परिणामांच्या निमित्तामुळे त्याच्यामध्ये कारण भेद आहे. स्वभाव, दोहोंचाही स्वभाव अलग अलग आहे. नंतर त्यांच्यामध्ये स्वाद भेद आहे आणि चौथं सांगितलं होतं की आश्रय भेद आहे. स्वाद भेदाला इथे अनुभव म्हटलं की अनुभव त्यांचा वेगवेगळा आहे. एकाचा मधुर विपाक आहे तर एकाचा कटू विपाक आहे. स्वभावामध्ये बघितलं होतं की कर्म प्रकृतीमध्येच मुळात काही पाप प्रकृती आहे आणि काही पुण्य प्रकृती आहे. आणि चौथं आश्रयामध्ये सांगितलं होतं की शुभ भाव हा मोक्षाचं कारण आहे आणि अशुभ भाव हा संसाराचं कारण आहे. अशा तऱ्हेने 4 मध्ये व्यवहार पक्षांनी भेद दाखविला होता आणि निश्चय पक्षांनी त्याचा निषेध केला होता. म्हणून या 4 सदैव अभेद असल्यामुळे हे 4 याच्यामध्ये भेद नाही, निश्चयाचा पक्ष इथे सांगत आहे आणि म्हणून निश्चयाने कर्मामध्ये भेद नाही. म्हणून संपूर्ण कर्म स्वयं निश्चयाने एका बंध मार्गाच्या आश्रित आहे आणि बंधाचं कारण आहे आणि म्हणून कर्म एकच मानले आहे आणि एकच मानणे योग्य पण आहे. हा पक्ष किंवा हे त्यांनी ठेवलेला आहे. यावर पंडित बनारसजी दासजींनी खूप सुंदर तऱ्हेने लिहिलं की पहिल्यांदा तर त्यांनी शिष्याच्या अंतरंगामध्ये जी जिज्ञासा होती, खरा प्रश्न अंतरंगातून उठला होता की आम्ही ज्याला चांगलं मानतोय, ज्याचा आम्ही जीवनात उदो करतोय, ज्याला आम्ही धार्मिकता समजतो आहे आणि आचार्यांनी हा पक्ष जेव्हा खोडला तेव्हा प्रथमतः ऐकणाऱ्याला हे सत्य एकदम पचविता आलं नाही आणि म्हणून केवळ जिज्ञासापोटी
आचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना अत्यंत विनयपूर्वक असा प्रतिप्रश्न करतो. आणि हे बनारसजी दासजींनी अत्यंत सुंदर रीतीने सांगितलंय. पोऊ शिष्य कहे गुरु पाही. गुरु पाही म्हणजे गुरूंच्या चरणाशी जाऊन किंवा गुरूंच्या समीप जाऊन. पाप पुण्य दोऊ सम नाही, कारण रस स्वभाव फलनारे. कारण दोन्ही समान वाटत नाही. अंतरंगामध्ये जी जिज्ञासा होती, जे दिसत होतं, जे वाटत होतं, ते गुरूंच्या समोर त्यांनी उजागर केलेलं आहे की कारण रस स्वभाव फल न्यारे. हे सगळं आम्हाला वेगवेगळं दिसतंय. प्रत्यक्षात आम्हाला त्याची अनुभूती येते आहे. एक अनिष्ट लगे एक प्यारे, संकलेश परिणाम सो पापबंध होई, विशुद्ध सो पुण्यबंध हेतु भेद मानिये. विशुद्ध परिणाम असेल, आमचे मंद परिणाम असेल तर त्या ठिकाणी पुण्यबंध होतो. संक्लेश परिणाम असेल तर पाप बंध होतो. हे आम्हाला दिसतं. पाप के उदय असाता, ताको है कटुक स्वाद, पुण्य उदय साता, मिष्ट रसभेद जानिये. पुण्याच्या उदयामध्ये साताचा उदय आहे, मिष्टपणा वाटतो, चांगलेपणा आम्हाला अनुभवता येतो, असा रसभेद पण आहे. पाप संक्लेश रूप, पुण्य है विशुद्ध रूप, दुहुमे स्वभाव भिन्न, भेदयो बखानिये. पाप सो कुगती होई, पुण्य सो सुगती होई, ऐसो फलभेद परथची परमानिये. आम्हाला प्रत्यक्ष हे दिसत आहे आणि प्रत्यक्षात दिसत असताना ती गोष्ट आम्ही कशी नाकारायची. अरे जो पुण्य करतो त्याच्या जीवनामध्ये आम्हाला कितीतरी सुख सामग्री दिसते, त्याचं फळ भोगत असताना त्याला सुखाची अनुभूती येते. तो पुण्याच्या फलामध्ये चक्रवर्ती पद, देवपद, इंद्रपद, नरेंद्रपद आदी भूषवितो. आणि अशा तऱ्हेने तुम्ही या पुण्याला सांगता की दोन्ही एकच आहे, असं आम्हाला काही पटत नाही. पाप बंध पुण्य बंध दुहमे मुगती नाही. उत्तर देतात आचार्य. पहा, इथपर्यंत शिष्याचा प्रश्न राहिला, ऐसे फलभेद परथजी परमानिये. उत्तर देत आहे, पाप बंध पुण्य बंध दुहमे मुगती नाही. पापाचा बंध असेल आणि पुण्यही आमच्या पदरी असेल तर मुक्ती नाही. कटुक मधुर स्वाद, पुद्गल को पेखिये. कटुक आणि मधुर स्वाद जो दिसतो आहे, हे तर स्वाद असणं हे तर पुद्गलाचं कार्य आहे. याच्यामध्ये जीवाचं काय आहे हेच आचार्यांना कळत नाही. संक्लेश विशुद्ध सहज दो कर्मचाल. संक्लेश परिणाम असेल किंवा विशुद्ध परिणाम असेल. इथे विशुद्ध म्हणजे वितराग नाही घ्यायचा, तर शुभ परिणाम. आता शुभ परिणाम असेल किंवा अशुभ परिणाम असेल, जसं आपण काल बघितलं, परिणाम हा मोहनीय कर्माच्या उदयातच होत असतो. ज्ञानावरणाच्या क्षयोक्षमानी ज्ञानाची कमी अधिकता राहील. ज्ञानावरणाचा उदय राहील तितकं ज्ञान आम्हाला अप्रगट राहील. परंतु ज्ञानावरण कर्माला म्हणजे ज्ञानावरण कर्म आमचा क्षयोक्षम कमी आहे म्हणून आमचा परिणाम बिघडेल असं नाही आहे. आमच्या परिणामाची जाती ही मोहनीयाशी संबंधित आहे. मोहनीयाचा उदय जसा असेल तसे आमचे परिणाम असतात. परिणाम सांगत असताना आम्ही सांगतो की क्रोध मान माया लोभ आदी परिणाम किंवा राग द्वेष मोह, 3 मध्ये शॉर्ट मध्ये सांगितलं, राग द्वेष मोह. तर यामध्ये मोह जो आहे हा मिथ्यात्व कर्माच्या उदयात आहे, म्हणजे मोहनीयाच्या उदयात आहे. रागद्वेष पाहिला तर हा चारित्र मोहनीयाच्या उदयात आहे. म्हणून असे हे जे जीवाचे रागद्वेष मोहरूप परिणाम होतात आहे, हे तीव्र असतील त्यावेळेला मोहनीय कर्माचा उदय तीव्र असेल. आणि ज्या वेळेला मोहनीय कर्माचा मंद उदय सुरू असेल त्यावेळेला आमचा पुण्यभाव दिसून येतो. चांगल्या कार्यामध्ये आमची सहज प्रवृत्ती असते. एखाद्याच्या मोहनीय कर्माचा जर तीव्र उदय असेल
आणि त्याला त्यावेळेला जर उपदेश दिला, त्यावेळेला तो त्याला रुचत नाही. किंवा मोहनीय कर्माचा उदय असेल तर तीव्र उदय असताना त्याला स्वाध्याय करण्याचा भाव होणार नाही, मंदिरात जाण्याचा भाव होणार नाही, शुभ कार्य करण्याचा त्याला परिणाम होत नाही. तीव्र कषायाचा उदय असताना तो निश्चितपणे अशुभ कार्यामध्येच व्यतीत करतो. तो इंद्रियचे भोग भोगतील किंवा विषय सेवनामध्ये तो तीव्र उदय त्याचा असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे याचा स्वाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. संक्लेश आणि विशुद्ध असे दोन परिणाम असतील तरीही ही जीवाचीच एक प्रकारची चाल आहे, कर्मचाल आहे. कुगती सुगती जगजाल में विशेष के. कुगती असेल किंवा सुगती असेल, किती वेळा आम्हाला जीवनामध्ये देवपदाची प्राप्ती झाली आहे. विचार करायचा आहे स्वतःशी. कारण नेहमी मी सांगते आहे की समयसार हा आमच्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे. किती वेळेला आम्ही देवपर्याय धारण केली असेल. अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत बिरिया पद. अनंत वेळा अशा प्रकारे अंतिम ग्रीवेकापर्यंत आमचा जन्म झालेला आहे. पण जोपर्यंत मिथ्यात्व आहे तोपर्यंत देवपर्याय आम्हाला मिळाली. पण त्या देवपर्यायी मध्ये देखील ती सोडताना जीवाची तगमग झाली की हे सगळं वैभव मला इथे सोडून जायचंय आणि परत मला आता अतिसंक्लेश भावते मर्यो घोर नरकामध्ये सांगितली. परंतु या ठिकाणी सांगितलं की तहते चय थावर तनुधरे आणि यो परिवर्तन पुरे करे. त्या ठिकाणाहून स्थावर पर्याय तो धारण करेल किंवा अशा प्रकारे तिर्यंच आयु मनुष्य आयु मिळेल. पण शेवटी त्या पर्यायीला त्याला सोडावं लागणार आहे. तिथेही कोणत्याही प्रकारचं त्याचं हित, आत्म्याचं हित ज्याला म्हणतो, त्या आत्म्याचं हित त्याच्यामध्ये झालेलं नाही. म्हणून कुगती सुगती जगजाल दोन्ही असेल तर हे जगामध्ये परिभ्रमणाचे स्थान आहे. ग्रैवेकाच्या पुढे समजा त्याचा जन्म झाला तर तो सम्यक दृष्टीचाच होऊ शकतो. मिथ्या दृष्टी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून या मिथ्यात्वासोबत अंतिम ग्रीवक लौकी हद, अंतिम ग्रीवेकापर्यंत याचा जन्म होऊ शकतो. परंतु मिथ्यात्व जीवनात आहे आणि म्हणून अशा प्रकारे परत सुगती कुगती ही दोन्ही त्याच्यासाठी समान लेखल्या जाईल. कारणादी भेद तोही सुझत मिथ्यात्व माही. आणि कारणाचा भेद आहे तोही मिथ्यात्व आहे म्हणून तुला वाटतं आहे, परंतु वास्तविकतः तिथे कारण भेद देखील नाही. ऐसो द्वैत भाव ज्ञान दृष्टी में न लेखी है. अशा प्रकारच्या दोन कर्मामध्ये फरक आहे ही गोष्ट ज्ञानींच्या दृष्टीतही येत नाही. दो महा अंधकूप, दोघही अंधकूप आहे. दो कर्म बंध रूप, दुह में विनाश मोक्ष मार्ग में देखिए. दोहोंचाही विनाश जिथे होईल तिथे मोक्ष मार्ग आहे. ही गोष्ट पंडित बनारसजी दासजींनी सांगितली. आता कधी कधी आमच्या जीवनात प्रश्न उपस्थित होतो की शुभ भावातून शुद्धता प्राप्त होत नाही. शुभ आणि अशुभ दोनही भाव बंधाचे कारण आहे आणि शुभ भावातून आम्हाला शुद्धाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग प्रश्न आमच्या समोर असा येतो की सम्यक दर्शनाच्या निर्विकल्प अनुभवाच्या आधी भूमिका पहा. सम्यक्त्व अजून व्हायचंय, त्याच्या आधीची जी भूमिका आहे ती सातिशय मिथ्यात्व भूमिका आहे. या भूमिकेत तो जीव करणलब्धी करतो. करणलब्धीमध्ये देखील त्याची भूमिका ही मिथ्यात्वाची आहे. उपयोग त्याचा आत्मतत्वाकडे केंद्रित झालेला आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही म्हणून अजून सविकल्प भूमिका आहे.
निर्विकल्प भूमिकेला तो प्राप्त झाला नाही. म्हणून सम्यक दर्शनाच्या निर्विकल्प अनुभवाच्या पहिले म्हणजे करणलब्धीमध्ये जो अंतिम शुभ भाव आहे, अंतिम शुभ भाव तिथे कोणता असणार आहे की अनिवृत्तीकरणाचा भाव. अनिवृत्तीकरण याचा काळही कमी आहे आणि या काळामध्ये सगळ्या जीवांचे भाव समान असतात. हा जो अनिवृत्तीकरणाच्या मधला अंतिम समयातला शुभ भाव आता पहा की ज्या भावानंतर आत्मवितरागता रूप अशी सम्यक दर्शनाची भूमिका येणार आहे. म्हणजे आता मागचा समय जर बघितला तर तो अनिवृत्तीकरणाचा समय आहे. या समयाच्या सुटण्याच्या क्षणी आता पुढच्या समयात निर्विकल्प आत्मानुभूती झालेली आहे. मग प्रश्न असा आहे की शुभ भावातून शुद्ध भावाची प्राप्ती झाली की नाही झाली. या ठिकाणी मागचा समयात तर शुभ भाव होता आणि हा शुभ भावच आता शुद्ध भावाला जन्म देणारा आहे असं वरपांगी बघितलं असताना आम्हाला वाटतं. परंतु यावरही आचार्य सांगतात की त्या अंतिम शुभ भावाचा अभाव झालेला आहे आणि मग अनुभवाची प्राप्ती झालेली आहे. मुक्ती मार्गामध्ये भूमिकेनुसार व्यवहार किंवा शुभभाव अवश्य असणारच आहे. आधीचा जर समय बघितला तर तो नक्कीच शुभ भावांचाच असणार आहे. पण असं असताना देखील शुभ भावातून शुद्धाची प्राप्ती होत नाही. त्याचं लक्ष शुद्धावर आहे आणि लक्ष शुद्धावर असल्यामुळे शुद्धामधूनच त्याला शुद्धाची प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचा निर्णय इथे आम्हाला करायचा आहे. महत्वाचा आहे आणि ही भूमिका सर्वत्र आम्हाला कोणत्याही वेळेला बघायची आहे आणि अत्यंत महत्वाची आहे. आम्ही साधं वरवरचं पाहून असं म्हणतो की शुभ भावातून शुद्ध भावाची प्राप्ती झाली. पण ज्याचं शुद्ध भावाकडे लक्ष आहे त्या लक्षाने त्याला शुद्धतेची अभिव्यक्ती झाली, नक्की मागच्या समयातल्या शुभ भावानी त्याला उपलब्धी झालेली आहे. अशा प्रकारे बघितल्यानंतर आता परत आचार्य सिद्ध करतात कुंद कुंद भगवान, शुभ किंवा अशुभ कर्म हे सामान्यपणे बंधाचं कारण आहे. शुभ कर्म असेल किंवा अशुभ कर्म असेल, दोनही बंधाचं कारण आहे. आणि उदाहरण दिलेलं आहे, नेहमीचं उदाहरण दिलेलं आहे की जशी लोखंडाची साखळी ही मनुष्याला बंधनासाठी कारणीभूत आहे, तशी सोन्याची साखळी देखील व्यक्तीला बंधनामध्ये अडकवते. लोखंडाचा पिंजरा हा पोपटाला जसा बंधनकारी आहे, तसा सुवर्णाचा पिंजरा असेल तर तोही त्याला बांधून ठेवण्यासाठीच उपयोगी येतो. गाथा पहा 146 नंबरची. सोवण्यं पिनियलं बंधति कालायसं पिजा जहपुरीसं बंधति एवं जीवं सुहम सुहम वा कदं कम्मं. सोवण्यं पिनियलं बंधति कालायसं पिजः पुरीसं बंधति एवं जीवं सुहम सुहम वा कदं कम्मं. ज्याप्रमाणे सोवण्यं नियलम, नियल म्हणजे शृंखला, बेडी, ज्याप्रमाणे सुवर्णाची शृंखला ही काय करते, पुरीसम बंधती, पुरुषाला बांधते, त्याप्रमाणे कालायसम पी पुरीसम बंधती, त्याप्रमाणे कालायस म्हणजे लोखंड आणि ही लोखंडाची शृंखला देखील पुरुषाला बंधनात टाकते. एवं सुहम असुहम वा कदम कम्मम जीवम बंधती, याप्रमाणे शुभ किंवा अशुभ केलेलं कर्म जीवाला निश्चितपणे बांधणारच आहे. शुभ किंवा अशुभ कर्म सामान्यपणे जीवाला बांधतेच, कारण बंधत्वाच्या अपेक्षेने त्यात भेद नाही. जसे बेडी लोखंडाची अथवा सोन्याची कोणतीही असो,
त्यामध्ये बंधनाच्या कारणाने भेद नाही. जरी ही गाथा आम्ही बघतो आहे आणि याचा मतितार्थ देखील आम्ही बघितला, पण ही भूमिका जी आचार्यांनी पुण्यपाप अधिकारामध्ये सांगितलेली आहे, की सोन्याची बेडी पण मनुष्याला बांधते, ही थोडी वरची भूमिका आहे. जोपर्यंत अशुभच आमच्या जीवनातून सुटत नाही, तोपर्यंत शुभ सोडण्याचा विकल्प आम्हाला करण्याची गरज नाही. पण आमचं लक्ष मात्र मला माझ्या आत्म्याच्या अनुभवाची प्राप्ती झाली पाहिजे, मला एक वेळा तरी आत्मानुभव जीवनात आला पाहिजे, हे लक्ष आमचं सतत जीवनात असायला पाहिजे. आणि आमच्यासाठी आमचा क्रम शुभ अशुभाला सोडण्याचा, अशुभ आम्हाला जाणीवपूर्वक सोडावं लागणार आहे आणि सर्वप्रथम शुभामध्ये स्थित व्हावं लागणार आहे. ध्येय निश्चितपणे निर्विकल्प समाधी हेच आमचं असणार आहे, पण हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही अशुभातून तिथे पोचू शकत नाही. तिथे आमची पोचण्याची असमर्थता आहे, अशुभ त्यासाठी कारणीभूत नाही, आणि म्हणून अशुभाला आम्हाला जाणीवपूर्वक बाजूला करावं लागेल. शुभ भावांची प्रथमतः आम्हाला आस घ्यावी लागणार आहे, आणि शुभ भावामध्ये आम्ही स्थिर झालो आणि तिथेच जर आम्ही रममाण होत असू आणि आम्हाला पुढे जाण्याचा जर विकल्प नसेल, तर त्या ठिकाणी आचार्य आम्हाला सजग करतात की तुला याच्याही पुढे जायचं आहे. हा शुभभाव तू मधला टप्पा म्हणून स्वीकारलेला होता, ते तुझं अंतिम लक्ष नाही. अंतिम लक्ष तुझा आत्मानुभव हे आहे, आणि त्यासाठी तुला जबरदस्त प्रयत्न करावे लागणार आहे. तेव्हा त्या भूमिकेसाठी तुला आजची ही भूमिका ही पण सोडावी लागणार आहे. उदाहरण मी बऱ्याच वेळेला देते की एखादा गिर्यारोहक आहे. गिर्यारोहक असताना त्यांनी वर आपला पहिल्यांदा दोर एका ठिकाणी घट्ट रोवला आहे. तो दोर घट्ट आहे की नाही हे तो तपासून बघतो आहे, आणि त्यानंतरच तो आरोहण करण्यासाठी सुरुवात करतोय. आरोहण करत असताना प्रत्येक पाऊल सजगतेने टाकतो, मागचं पाऊल सोडतो आणि पुढचं पाऊल पक्का आहे की नाही हे तपासून बघतो. आणि जिथे काही त्याला असं वाटतं की मी आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी मध्ये तो विश्रांतीसाठी पॉज घेण्यासाठी थांबतो. पण हा त्याचा विश्रांतीसाठीचा टप्पा असताना तो खाली पडण्यासाठी त्यांनी घेतलेला नाही, तर वर जाण्यासाठी त्याला एनर्जी हवी आहे. ही एनर्जी क्रिएट करण्यासाठी त्याला हा मधला टप्पा घेणं कथनचित कधी कधी अत्यावश्यक ठरणार आहे. आणि ती जुळवाजुळव करण्यासाठी तो या मधल्या भूमिकेमध्ये काही काळ स्थित राहतो. पण त्याला ही जाणीव आहे की ही आमची मधली भूमिका आहे, ही मला सोडायची आहे आणि याच्या पुढे मला जायचं आहे. सेम उदाहरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये निरंतर घटित करायचं आहे. आम्हाला सर्वप्रथम आमचं ध्येय जे आहे हे निश्चित करावं लागणार आहे की मला वितराग भावाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि इथे आमचं घट्ट आरोहण झाल्यानंतर प्रत्येक पाऊल त्याच दिशेने आम्हाला टाकायचं आहे, आणि त्यासाठी पहिले आम्हाला जी तळागाळाची भूमिका आहे, जो अशुभ भाव आहे, याचा जाणीवपूर्वक आम्हाला त्याग करावा लागणार आहे. शुभ क्रियांचं आम्हाला जमेल तसं आणि जमेल तेवढ्या प्रमाणामध्ये अवलंबन घ्यावं लागणार आहे. ही गोष्ट करत असताना ज्या वेळेला आम्हाला असं जाणवेल की अरे या ठिकाणी मी पुढे जाऊ शकत नाही, इथे माझी असमर्थता आहे, माझा आत्म्याचं सामर्थ्य कमी पडत आहे, त्या ठिकाणी तो थांबणार आहे, किंचित काळ विश्रांती घेणार आहे. पण त्याची ही विश्रांती खाली मागे रिव्हर्स जाण्यासाठी नाही आहे. त्याची ही विश्रांती पुढे एनर्जी क्रिएट करून, पुढे आणखी भरसक प्रयत्न करून
पुढे पाऊल टाकण्यासाठी तो तिथे थांबलेला आहे. अशा तऱ्हेने ही आम्हाला भूमिका बघायची आहे. आणि ही भूमिका जर आम्ही जीवनात लावली तर आमच्या जीवनामध्ये एकांत कधीही येणार नाही. कथनामध्ये देखील तौलनिकता आमची असली पाहिजे आणि आचरणामध्ये देखील आमची एक प्रकारची स्थितप्रज्ञता आम्हाला दिसायला पाहिजे. तर हा पुण्य पाप अधिकार आम्ही योग्य रीतीने समजू. कधी कधी असंही होतं की हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही या गोष्टीपासून चलित होतो, अरे हे करणं आमचं व्यर्थ आहे का? या सगळ्या गोष्टी सम्यक दर्शन नसल्यामुळे आमच्या जीवनात निरर्थक ठरतात की काय? अशा प्रकारची एक भीती आमच्या मनामध्ये असते. पण त्याला आम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारचं काहीही नाही. मला माझ्या भूमिकेमध्ये प्रथमतः अगदी घट्ट पदारोहण करायचं आहे आणि नंतरच मला वर जाण्यासाठी तत्पर व्हायचं आहे. ही भूमिका आम्हाला या पुण्यपाप अधिकारामध्ये मनामध्ये ठसविणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा जसं पंडित बनारसजी दासजी भरकटले, ते एकांतामध्ये गेले, त्याप्रमाणे आमच्याही जीवनात निश्चयनयाचा एकांत येऊ शकतो. म्हणून अत्यंत सजगतेने आणि सावधगिरीने आम्हाला ही भूमिका समजायची आहे. दुसरी बाब याबाबत की लोखंडाची आणि सुवर्णाची बेडी आहे असं म्हणत असताना लोखंडाची बेडी ही दुसऱ्या कुणीतरी आम्हाला घातलेली आहे. आम्ही स्वतःहून ती बेडी घातलेली नाही. पण सुवर्णाची बेडी मात्र आम्ही आमच्या सजावटीसाठी स्वतःहून घातलेली आहे. लोखंडाची बेडी आम्ही आमच्या स्वाधीनतेने तोडू शकत नाही, पण जी स्वतः आम्ही घातलेली आहे ती आम्ही काढून देखील स्वतः फेकू शकतो. इतकी स्वाधीनता त्याच्यामध्ये आमच्याही जीवनात असू शकते. तर या दृष्टीने आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या बघायच्या आहे. याच्या बाबतीत उद्या थोडं परत आपण विश्लेषण करू आणि पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.